देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, आदरणीय राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नड्डाजी, त्याचबरोबर नवीन कार्याध्यक्ष नवीनजी, आमचे संघटन सरचिटणीस आदरणीय BL संतोषजी, आदरणीय शिवप्रकाशजी, आदरणीय विनोदजी, आदरणीय अरुण सिंगजी आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय अमित भाई, या सर्वांचं या निवडणुकांमध्ये अतिशय मोलाचं असं योगदान होतं। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र म्हणून आमचे सर्वांचे लोकप्रिय असे नेते व महाराष्ट्राचे आवडते नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका या आम्ही सर्वांनी कंडक्ट केल्या। खरं तर देवेंद्रजींचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। एक मुख्यमंत्री म्हणून, प्रशासक म्हणून ते जसं उत्तमपणे काम करतात, त्याचप्रमाणे कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यांच्या असणाऱ्या या निवडणुकीमध्ये त्यांनी दिलेला वेळ हा एवढा मोठा होता की त्यांनी रात्रीचा दिवस केला, सभा 50हून अधिक सभा या त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केल्या। काही सभांना त्यांना जाता आलं नाही, कारण सर्व ठिकाणी त्यांनीच सभांना यावं अशी कार्यकर्त्यांची आणि त्या ठिकाणच्या असणाऱ्या नागरिकांची मागणी असायची। मग त्या ठिकाणी प्रवासांमध्ये कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद करणं, कार्यकर्त्यांना मोटिवेट करणं, निवडणूक आपल्याला जिंकायची आहे, त्यासाठी अथक प्रयत्न करा असे मार्गदर्शन करणं, या सर्व गोष्टी कार्यकर्ता म्हणून सातत्याने देवेंद्रजींनी या निवडणुकीमध्ये, असं म्हटलं जातं सालाबादप्रमाणे, ते हे सर्व करतच असतात। त्यामुळे त्यांनी सर्व ठिकाणी तशा निवडणुकांमध्ये सभाही घेतल्या आणि वेळ दिला। त्यामुळे हे यश जे आहे, त्यांनी 1 वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांचा असणारा महायुतीचा हा कालावधी, महायुतीचे सर्व नेते मंडळी की त्यांनी अतिशय पारदर्शकपणे केलेला कारभार, जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून घेतले गेलेले निर्णय आणि या सगळ्या गोष्टीचाच फायदा या